नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, चुकीच्या इन्क्रीमेंटमुळे कापलेले 68,000 रुपये व्याजासह परत करण्याचे हायकोर्टाचे आदेश। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्तीनंतर वेतन किंवा इन्क्रीमेंट मधील तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणांवर महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आलेला आहे। चुकीच्या इन्क्रीमेंटमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून करण्यात आलेली 68,619 रुपयांची कपात बेकायदेशीर ठरवत इलाहाबाद हायकोर्टाने ती रद्द केलेली आहे। तसेच कपात केलेली रक्कम 6% व्याजासह 8 आठवड्यात परत करण्याचे आदेशही दिले आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया। देवरिया येथील सेवानिवृत्त वरिष्ठ अभियोजन अधिकारी प्रभाकर पंडित यांच्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला। सेवा काळात चुकीच्या इन्क्रीमेंटमुळे त्यांना अधिक वेतन मिळाल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला होता। याच कारणावरून निवृत्तीनंतर त्यांच्या रकमेतून 68,619 रुपयांची वसुली करण्यात आली। या कपाती विरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनीस कुमार गुप्ता यांनी विभागाच्या कारवाईवर गंभीर आक्षेप घेतला। सुप्रीम कोर्टाच्या रफिक महिम निर्णयाचा दाखला। सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या रफिक मसीह प्रकरणातील महत्त्वाच्या निर्णयाचा संदर्भ दिला। त्या निर्णयानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चुकीमुळे जास्त वेतन किंवा लाभ मिळाला असेल आणि त्यात कर्मचाऱ्याची कोणतीही फसवणूक किंवा भूमिका नसेल तर निवृत्त कर्मचाऱ्याकडून त्या रकमेची वसुली करता येत नाही। हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की संबंधित प्रकरणात अधिक वेतन मिळण्यात कर्मचाऱ्याची कोणतीही चूक किंवा सहभाग सिद्ध झालेला नाही। त्यामुळे विभागाच्या चुकीची शिक्षा निवृत्त कर्मचाऱ्याला देता येणार नाही। सरकारी बाजू आणि याचिकाकर्त्याचा युक्तिवाद। सरकारी वकिलांनी न्यायालयात दावा केला की संबंधित अधिक रकमेची वसुली कर्मचाऱ्याच्या संमतीने करण्यात आली असून अनुचित लाभावर त्यांचा हक्क असू शकत नाही। मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याला विरोध करत सांगितले की अधिक भुगतान ठरवण्यात कर्मचाऱ्याची कोणतीही भूमिका नव्हती आणि ही बाब त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर समोर आणली गेली। यापूर्वीही या प्रकरणात न्यायालयाने विभागाला नियमानुसार कर्मचाऱ्याच्या प्रतिनिधित्वावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते। मात्र विभागाने त्यांची अर्जी फेटाळल्याने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले। 8 आठवड्यात रक्कम परत करण्याचे आदेश। प्रकरणांचा सर्व बाजूंनी विचार करून हायकोर्टाने कपातीचा आदेश रद्द केला आणि विभागाला 68,619 रुपयांची रक्कम 6% व्याजासह 8 आठवड्यात परत करण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।